नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू टिक्कर मराठी. या तुमच्या कुटुंबात, तुमच्या परिवारात मी विश्वास तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर आम्हाला बुक लिस्ट द्या, पुस्तकं द्या, परीक्षा जवळ येत आहे. बघा, येणाऱ्या काही दिवसामध्ये पोलीस भरती होणार आहे. बघा, आपल्यामध्ये जवळजवळ 60 ते 70% लोक हे सेल्फ अभ्यास करतात, बरोबर आहे. कारण महाराष्ट्राची काही विद्यार्थी असे आहेत, पोलीस भरती कोण करतो? जो गरीब कुटुंबातील विद्यार्थी असेल तो पोलीस भरती करत असतो. तर असे भरपूर विद्यार्थी आहेत जे क्लास न लावता सेल्फ अभ्यास करत असतात. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता प्रत्येक गोष्ट शांतपणे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल. प्रत्येक विषयाचं मी तुम्हाला बुक देणार आहे आणि ते काय करायचं आहे ही पण गोष्ट सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल, बरोबर आहे. बघा, पोलीस भरतीसाठी टॉपर बुक लिस्ट मी घेऊन आलो आहे. बघा, एवढी जर पुस्तकं तुम्ही मन लावून जर अभ्यास केला तर 90+ मार्क तुम्हाला कुठेच गेले नाही, बरोबर आहे. बघा, याच बरोबर तुम्हाला एक ई बुक देणार आहे, जे आमच्या सेपरेट आमची बुक लिस्ट मध्ये येणार आहे, जे आम्ही स्वतः नोट्स बनवून ते बुक बनवलेले आहे. चालेल. बघा, मार्केटमध्ये तुम्ही जी पुस्तकं वापरतात त्या पुस्तकांची नावं तुम्हाला देईल आणि त्यानंतर त्याचबरोबर आपलं जे ई बुक आहे ते तुम्हाला भेटणार आहे. चालेल, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिलाच विषय आहे मराठी व्याकरण. काय आहे? मराठी व्याकरण. बघा, महाराष्ट्रामध्ये जर पोलीस भरती तुम्ही करत असाल तर सर्व मुलं कोणतं वापरतात? मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतात, बरोबर आहे. बघा, हे पुस्तक आहे, बेस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघा जवळजवळ भरपूर सारे, आता त्यांनी दिलेलं आहे 3750 प्रश्न आहेत, बरोबर आहे. या पुस्तकातले भरपूर येणाऱ्या काही एक्झाम मध्ये जसेच्या तसे प्रश्न पडलेले आहेत. चांगलं पुस्तक आहे, संपूर्ण लोक ही पुस्तक वापरतात. बघा, त्याचबरोबर मी तुम्हाला इथे एक दिलेला आहे, सुगम मराठी व्याकरण व लेखन. बघा, जर तुम्ही आता भरती करत असाल किंवा कोणती एक्झाम, बघा एमपीएससी जे आहे, एमपीएससी या पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न टाकत नाहीये, त्यामुळे हे पुस्तक सर्वात बेस्ट आहे. बघा, याच्यामध्ये तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकातून तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. बघा, यांचं पुस्तक पण आहे आणि एक शब्दसंग्रह पण आहे. हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला घ्यायचं आहेत. बघा, जेवढं व्याकरण महत्वाचं आहे तेवढं शब्दसंग्रह सुद्धा महत्वाचा आहे. मराठी व्याकरण बोललं म्हणजे बघा, नाण्याला जशा दोन बाजू आहेत तशा मराठी व्याकरणाच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला व्याकरण आहे, दुसऱ्या बाजूला शब्दसंग्रह आहे. आणि शब्दसंग्रह एवढा खतरनाक आहे, ते आपल्याला वाचणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. भरपूर सारे शब्द आहेत, वाक्यप्रचार आहेत, म्हणी आहेत, समानार्थी शब्द, पक्ष्यांचे आवाज, एका अर्थाचे दोन शब्द, असे काही भरपूर पॉइंट्स आहेत जे आपल्याला शब्दसंग्रहामध्ये बघायला भेटतात, बरोबर आहे. बघा, ह्या दोन्हींपैकी एक कोणतं तरी पुस्तक घ्या. माझं तर म्हणणं असेल तुम्ही मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक रेफर करा. परंतु आता सध्या परीक्षा जवळ आहे, तर तुम्ही जर हे पुस्तक वापरत असाल तर वापरा, बरोबर आहे. त्या दोन्हींपैकी कोणतंही पुस्तक तुम्ही यूज करा आणि याच्या बरोबर तुम्हाला आपलं ई बुक घ्यायचं आहे. बघा, मराठी व्याकरणाचं ई बुक, बरोबर आहे. ई बुक हे तुम्हाला वापरायचं आहे. बघा, ह्या पुस्तकांच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला जाणार नाही. बघा, मार्केटमध्ये जे पुस्तक आहे त्याचबरोबर तुम्हाला आपल्या टिक्कर मराठीचा ई बुक आहे, क्लासेस नोट्स आहेत, हे बुक तुम्हाला यूज करायचं आहे. आणि हे दोन्ही जर एकत्र करून तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला किती मार्काला असो, बघा 20 मार्काला, पोलीस भरतीला 25 मार्काला आहे, बरोबर आहे. त्या 25 पैकी 25 मार्क तुमचे बाहेर जाणार नाहीयेत. बघा, व्याकरण आणि शब्दसंग्रह हे ई बुक तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे, परंतु पोलीस भरतीसाठीही तुम्हाला हे उपयुक्त पडणार आहे. बघा, मराठी व्याकरणसाठी तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत. मार्केटमधून हे जे पुस्तक आहे यापैकी कोणतंही एक पुस्तक घ्या आणि त्याचबरोबर आपलं टिक्कर मराठीचं ई बुक तुम्हाला वापरायचं आहे. पुढचा विषय आहे, बघा, पुढचा विषय आहे तुम्हाला गणित, बरोबर आहे. गणित हा विषय मी शिकवतो. बघा, गणित ह्या विषयासाठी दोन पुस्तकं मी इथं तुम्हाला दाखवलेली आहेत. ही भरपूर जण बघा वापरतात. भरपूर जण पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरतात, बरोबर आहे. पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरतात, ठीक आहे, चांगलं आहे. बघा, पंढरीनाथ राणे सरांची जी गणित आहेत त्यांनी बघा ज्या प्रकारे गणित दिलेलं आहे, एक गणित सोडून दिलाय आणि त्यामध्ये पहिला नमुना देतात, एक गणित सोडून देतात, त्याच्यामध्ये 4 प्रश्न आपल्याला सोडवायला देतात. परंतु जो नमुना सोडून दिलेला आहे खालचे 4 प्रश्न त्या पद्धतीत सोडवताच येत नाही. त्यामुळे भरपूर जी नवीन मुलं असतात त्यांना हे पुस्तक कन्फ्युज करून टाकतं, बरोबर आहे. मग ज्यांच्याकडे हे बघा, ह्या पुस्तकातली 50 ते 80% उदाहरणं, काय, पंढरीनाथ राणे सरांच्या पुस्तकातली 50 ते 80% गणित तुम्हाला या पुस्तकात भेटणार आहेत. गणित गुरु शांताराम आयरे सरांचं पुस्तक आहे, त्यामध्ये जशीच्या तशी सोडवलेली
आहेत. मग जे लोक हे पुस्तक वापरतात त्यांनी हे पुस्तक घेऊ शकतात. आणि त्यानंतर बघा मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स नितीन महाले सरांचं एक पुस्तक आलेलं आहे मार्केटमध्ये आत्ताच. बरोबर आहे. बघा आत्ताचं जे पुस्तक आहे त्यांनी काय केलेलं आहे, जे एसएससी किंवा रेल्वे स्टाफ सिलेक्शन याची जी हिंदी मधली उदाहरणं होती ना ती त्यांनी मराठीत ट्रान्सलेट करून आपल्या पुस्तकात ऍड केलेली आहेत. त्यामुळे हे जे पुस्तक आणि प्रत्येक उदाहरण त्यांनी बेसिक पद्धतीने सोडून दिलेलं आहे. काय बेसिक पद्धतीने सोडून दिले. भले एक्सचा वापर जास्त आहे परंतु प्रत्येक प्रश्न सोडून दिलेला आहे. तसं राणे सरांच्या पुस्तकात प्रत्येक प्रश्न सोडून दिलेला नाही. गणित गुरु मध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्न सरांनी सोडून दिलेला आहे. तर ह्या दोन पुस्तकांपैकी कोणतं तरी एक पुस्तक घ्या. दोन्ही पुस्तकं जर दोन्ही वापरली बेस्ट आहे. परंतु आपल्याला काय बनायचं, आपल्याला फक्त परीक्षेचं बघायचं आहे. ठीक आहे. तर ह्यापैकी एक पुस्तक घ्या आणि याचबरोबर आपलं ई बुक आहे टिकर मराठीचं ई बुक. बरोबर आहे. ई बुक तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे. बेस्ट अँड बेस्ट ई बुक असणार आहे. याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला जाणार नाहीये. बरोबर आहे. परीक्षेच्या दृष्टीने विचार करून हे सर्व बुक आम्ही बनवलेले आहेत. चालेल. तर बघा मराठी झाला, गणित झाला, नंतर तुमचा विषय कोणता आहे बघा बुद्धिमत्ता. काय आहे? बुद्धिमत्ता हा विषय आहे. बघा बुद्धिमत्तेसाठी मी तुम्हाला दोन पुस्तकं दिलेली आहेत. बघा बुद्धिमत्तेसाठी बघा अनिल अंकलकी सरांचं एक पुस्तक आहे. जबरदस्त पुस्तक आहे. बरोबर आहे. पुस्तक खूप छोटं आहे परंतु जबरदस्त एवढी उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी की सांगू नका. बरोबर आहे. आणि पोलीस भरतीसाठी या पुस्तकाच्या बाहेर सहसा प्रश्न जात नाही. बरोबर. मी असं डायरेक्ट सांगत नाही पण सहसा जाणार नाहीये. त्यानंतर आहे बघा एक अभिनव प्रकाशनचं पुस्तक आहे. बरोबर आहे. फिरोज सरांचं पुस्तक आहे. बघा संग्राम बुद्धिमत्ता चाचणीचं पुस्तक आहे. बघा हे पुस्तक आहे एमपीएससी लेवलचं पुस्तक आहे. बरोबर आहे. एमपीएससी युपीएससी सीसॅट पीएसआय कंबाईनचं आहे. बघा याच्यामध्ये सर्व टॉपिक दिलेत परंतु याच्यातले भरपूर टॉपिक आहेत जे पोलीस भरतीला नाहीयेत. बरोबर आहे. परंतु यामध्ये जे टॉपिक दिलेत ते सर्व पोलीस भरतीचेच आहेत. ठीक आहे. तर बघा हे पुस्तक वापरलं तरी चालेल, हे वापरलं तरी चालेल. माझं तर म्हणणं असेल आता एक्झाम जवळ आली असेल तर हेच पुस्तक वापरा. जर तुमची ही एक्झाम नाही क्रॅक झाली तर तुम्ही हे पुस्तक पण त्याच्याबरोबर घ्या. चालेल. आणि हे दोन्हीपैकी एक पुस्तक जर घेतलं असेल आणि तुमचा जर अभ्यास सुरू असेल त्याचबरोबर आपलं टिकर मराठीचं ई बुक आहे. काय आहे? ई बुक आहे. हे ई बुक तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे. हे ई बुक तुम्हाला वापरायचं आहे. ते कसं भेटेल, काय भेटेल, आपल्या नंबर आहे त्या नंबरवर कॉल करा. ठीक आहे. तुम्हाला ते ई बुक कसं घेता येईल ती सर्व माहिती भेटेल. चालेल. पुढे जाऊया. पुढचा एक विषय राहिला बघा जीके जीएस. बरोबर आहे. सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान हे पुस्तक आहे. बरोबर आहे. आता जीके साठी तुम्ही फक्त बघा हा व्हिडिओ फक्त पोलीस भरतीसाठी बनवत आहेत, एमपीएससी साठी नाहीये. ठीक आहे. बघा जीके सामान्य ज्ञानसाठी तुम्हाला पुस्तक आहे. बघा एक नोबल प्रकाशनचं पुस्तक येतं. बरोबर आहे. संपूर्ण सामान्य ज्ञान. काय? संपूर्ण सामान्य ज्ञान भुतेकर सरांचं पुस्तक आहे. जबरदस्त पुस्तक आहे. बरोबर आहे. सर्व पॉइंट टू पॉइंट दिलेले आहेत. बरोबर आहे. आणि तुम्हाला जास्तच बघा आपल्याला भरपूर जण सांगतात जीके करायचं असेल तर 5वी ते 12वी किंवा 10वी ची पुस्तकं वापरा. तर बघा या पुस्तकाची सर्व माहिती तुम्हाला तात्याच्या ठोकळ्यामध्ये भेटलेली आहे. बरोबर आहे. हा पुस्तक वापरा. बघा या पुस्तकामध्ये तुम्हाला सहसा प्राचीन मध्ययुगीन इतिहास भेटणार नाही परंतु त्याच्यावर पोलीस भरतीवर प्रश्न आहेत. बघा हे जे सामान्य ज्ञान आहे. बरोबर आहे. सामान्य ज्ञान मेगा सामान्य ज्ञान याच्यामध्ये सर्व प्राचीन मध्ययुगीन इतिहासावर पोलीस भरती एक्झामला आलेले प्रश्न जसेच्या तसे वन लाइनर स्वरूपात दिलेले आहेत. बरोबर आहे. आणि लगेच त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट पण दिलेला आहे. ठीक आहे. मग तुमची आता परीक्षा जवळ आली आहे तर तुम्ही हे पुस्तक वापरू नका. या पुस्तकाला भर द्या आणि हे पुस्तक जसेच्या तसे वापरा. रट्टा मारा, काही करा. बरोबर आहे. आणि याच बरोबर तुम्हाला हे एक पुस्तक घ्यायचं आहे आणि याबरोबर आपलं ई बुक आहे. बरोबर आहे. हे ई बुक तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे. ई बुक वापरायचं आहे. चालेल. बघा सामान्य ज्ञानचं ई बुक सुद्धा आपलं टिकर मराठीवर अवेलेबल आहे. पुढे बघा पुढचा आहे चालू घडामोडी. बघा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. याच्यावर खूप सारे प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात. बघा तुम्ही जर लक्षवेध हा पुस्तक आहे. बघा याचबरोबर तुम्ही लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम हे पेपर वाचू शकता. परंतु बघा तेवढा वेळ जर तुमच्याकडे नसेल, बघा वाचन जेवढं कराल तेवढं चांगलं असतं. परंतु जो पोलीस भरती करतोय ग्राउंड करून थकलेला असतो, जास्त वाचन त्याच्याकडून होत नाही. अर्धा एक तास वाचन केलं का लगेच झोप येते. हे रिअलिटी आहे. कारण बघा आपण शरीराने थकलेलो असतो. बरोबर आहे.
आणि तेवढा वेळ आपल्याला बसवलं जात नाही. बाकी जे एमपीएससी वगैरे कंबाईन करतात त्यांचं एकच काम असतं, नुसता अभ्यास. पोलीस भरतीचं तसं नाही, बरोबर आहे. हा, तर बघा लक्षवेध हा एक पुस्तक आहे, जबरदस्त आहे. माझ्याकडे जुना फोटो होता म्हणून जुनं घेतलेला आहे. सध्या कितवी आवृत्ती आहे माझ्याही लक्षात नाही, परंतु बघा आता इथे 59 दिलेले आहे, बरोबर आहे. 59, इथं 58 आणि इथं 57, बरोबर आहे. बघा हे काय आहेत, ह्या 3 आवृत्ती तुमच्याकडे असल्या पाहिजेत. आता जर समजा 63वी आवृत्ती असेल तर तुमच्याकडे 62 आणि 61 ह्या 3 आवृत्त्या असल्या पाहिजेत. बघा ही आवृत्तीचं 50% तुम्हाला इथंच भेटणार आहे. बघा, आणि ही जी आवृत्ती येईल याच्यामध्ये तुम्हाला फक्त बघायला गेलं तर 30% अभ्यास करायचा आहे. बघा इथं तुम्हाला 100% अभ्यास केल्याच्या नंतर यातलं 50% इथंच असणार आहे आणि याच्यातलं तुम्हाला जबरदस्त केलं तर ह्या आवृत्तीवर फक्त 30% अभ्यास करायचा आहे. म्हणजे ह्या तिन्ही पण तुमच्याकडे असल्या पाहिजेत आणि ह्या तिन्हींचं तुम्हाला वाचन करायचं आहे, तरच तुम्हाला करंटचा मार्क तुमचं चुकणार नाहीये. आणि सर्वात जबरदस्त पुस्तक आहे. पॉइंट टू पॉइंट जसेच्या तसे प्रश्न पडलेले आहेत. ठीक आहे, प्रत्येक पॉइंट त्यांनी दिलेला आहे. एकदा तुम्ही जर वापरत असाल तर हे 3 आवृत्त्या तुमच्याकडे कमीत कमी पाहिजेत. किती? 3 आवृत्त्या कमीत कमी पाहिजेत. आता बघा तुमचे जे विषय होते, बघा विषय कोणकोणते झाले बघा. मराठी व्याकरण झालं, त्यानंतर गणित झालं, नंतर घेतलं आपण बुद्धिमत्ता, बरोबर आहे. त्यानंतर घेतलं सामान्य ज्ञान, बरोबर आहे. जीके जीएस, बरोबर आहे. जीके किंवा जीएस असं म्हणू शकता. बघा हा 1 झालं, 2 झालं, 3 झालं, 4 झालं आणि 5वं घेतलं आपण चालू घडामोडी, बरोबर आहे. चालू घडामोडी. बघा याच्या पलीकडे तुम्हाला प्रश्न विचारले जात नाहीयेत, हे प्रत्येकाला माहित आहे. आता याच्या व्यतिरिक्त बघा आपल्याला जर टाइम असेल तर सेपरेट पुस्तकं जर वाचायची असतील, बरोबर आहे. सेपरेट पुस्तकं जर वाचायची असतील इतिहासाचा, भूगोलाचं, तर पंचायत राजचं, तर ही सेपरेट पुस्तकं सुद्धा मी तुम्हाला सांगतो कोणकोणती आहेत, बरोबर आहे. बघा एवढं तुमच्याकडे आता तुमची एक्झाम जवळ असेल तर एवढं मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही वाचन केलं पाहिजे. ठीक आहे. बघा सेपरेट पुस्तकं जर तुम्हाला घ्यायची असेल तर बघा भूगोलाचं एक सेपरेट पुस्तक आहे, सौदी सरांचं महाराष्ट्राचा भूगोल. बघा सौदी सरांचं महाराष्ट्राचं भूगोल जबरदस्त पुस्तक आहे. हे तुम्ही सेपरेट भूगोल वाचण्यासाठी करू शकता, कारण महाराष्ट्राच्या भूगोलवर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहे. तर हे पुस्तक तुम्ही सेपरेट एका विषयासाठी घेऊ शकता आणि याचा जास्तीत जास्त अभ्यास करू शकता. याचाच फायदा तुम्हाला अदर एक्झाम साठी, सरळ सेवेसाठी होऊ शकतो. अजून एक पुस्तक आहे तो म्हणजे बघा तुम्हाला राज्यशास्त्र म्हणजे राज्यघटना जर वाचायची असेल तर रंजन कोळंबे सरांचं भगीरथ प्रकाशनचं एक पुस्तक आहे, जबरदस्त पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही फक्त राज्यघटना चांगली करण्यासाठी वापरू शकता, कारण आपण ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहे तिथे कायदे वगैरे, कलम वगैरे खूप लागू होतात. मग याचा अभ्यास तुम्ही सर्वात जास्त जर केला तर याचाच फायदा तुम्ही पोलीस भरती करताय, परत तुम्हाला पीएसआय साठीही कामाला येईल. त्यानंतर बघा महत्वाचं एक पुस्तक आहे पंचायत राज. बघा पंचायत राज पोलीस भरतीला याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. बघा हे पंचायत राजचं पुस्तक आहे किशोर लवटे सरांचं. ठीक आहे, हा किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे. हे पुस्तक खूप छान आहे, पॉइंट टू पॉइंट त्यांनी दिलेले आहेत. हे पुस्तक तुम्ही पंचायत राज साठी वापरू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा आता महत्वाचं आहे बघा विज्ञानाचं एक पुस्तक आहे, बरोबर आहे. बघा सामान्य विज्ञानाचं पुस्तक आहे. विज्ञानाचं बघा सचिन भस्के सरांचं एक पुस्तक आहे, जबरदस्त पुस्तक आहे. फक्त विज्ञान. आता बघा पोलीस भरतीच्या दृष्टीने गेला तर तुम्हाला याच्यावर संशोधन काय झालं, कोणी कुठे शोध लावलं, कशाचा शोध लावलं, कधी लावलं, शास्त्रज्ञ यांच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. परंतु तुम्हाला जर चांगला अभ्यास करायचा असेल तर विज्ञानाचा तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. आता बघा पोलीस भरतीसाठी आपल्याला महत्वाचे काही समाज सुधारक आहेत. काय समाज सुधारक आहेत, त्या समाज सुधारकांवर खूप सारे प्रश्न विचारले जातात. ते समाज सुधारक आपले पाठच असले पाहिजेत. काय म्हणतो बघा, ते समाज सुधारक पाठच असले पाहिजेत. बघा इथे समाज सुधारक दिसतील. बघा पहिलं तुमचं आहे छत्रपती शिवाजी महाराज, बरोबर आहे. महाराज, बरोबर आहे. त्यानंतर आहेत बघा आपले महात्मा फुले. त्यानंतर आहे शाहू महाराज. मग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरोबर आहे. त्यानंतर बघा कर्वे आहेत आणि लोकमान्य टिळक आणि आगरकर, बरोबर आहे. बघा हे 4 ते 5 समाज सुधारक आहेत, हे मी दिलेले आहेत. हे तुमचे पाठात ऑदर
समाज सुधारकांवर ही प्रश्न विचारले आहेत पोलीस भरतीला, परंतु हे जे समाज सुधारक आहेत यांच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत. बरोबर आहे, सर्वात जास्त प्रश्न विचारले. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काढून बघा, तिथे तुम्हाला समजेल की कशावर जास्त प्रश्न आहेत. मग यांच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जाल तर समाज सुधारक हा पॉइंट आहे. तुम्हाला 70 ते बघा 40 ते 50 समाज सुधारक भेटतील. तुम्हाला हे वाचायचे आहेत, वाचन करा, चांगलं आहे, परंतु यांच्यावर जास्त भर तुम्हाला द्यायचा आहे. हे जे 3 ते 4 समाज सुधारक आहेत यांच्यावर. ठीक आहे, आतापर्यंत मित्रांनो ही पुस्तकं झाली, पण फक्त पुस्तकं वाचून आपल्याला नोकरी लागेल का? नाही, फक्त पुस्तकं वाचून नोकरी लागत नाही. आपली हीच सर्वात मोठी चुकी होते. आपण फक्त वाचन करत राहतो. याचबरोबर आपल्याला काय करायचे, पेपर सेट खूप महत्वाचा आहे. बघा, ही पुस्तकं तुम्ही वाचल्याच्या नंतर तुम्हाला कोणती एक्झाम द्यायचे, मग तुम्ही सरळ सेवा द्या, पोलीस भरती द्या, तलाठी द्या, PSI द्या, MPSC द्या, काहीही द्या, जी परीक्षा देतात तिचे पेपर सेट तुम्हाला पाहिजे आणि पेपर रोज सोडवायचा आहे. तर हे पोलीस भरतीसाठी मी पेपर सेट सांगतो काय आहेत ते बघा. 2 पेपर सेट तुम्हाला इथे दिसतात. आता हे 2 पेपर सेट कशासाठी आहेत ते तुम्हाला समजलं पाहिजे. बघा, हा जो पुस्तक आहे नोबलचा मेगा 5300, बघा याचा आता बदल झाला असेल. बघा, पोलीस भरतीच्या याच्यामध्ये प्रश्नपत्रिका दिल्या आहेत. हा पण भुक्तेकर सरांचं पुस्तक आहे. जबरदस्त प्रश्नपत्रिका दिलेल्या असतात आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक नसते. काय प्रिंट मिस्टेक नसते. हे पेपर बघा 2 वर्षाचं देतात. हे आपल्याला रोज सोडवायचं आहे. 2 प्रश्नपत्रिका रोज सोडवायच्या आहेत. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला आता हे 30,000 जम्बो पुस्तक कशासाठी दिले, बघा या पुस्तकात तुम्हाला कुठे कुठे प्रिंटेड मिस्टेक वगैरे भेटतील, परंतु हे पुस्तक का वापरायचं सांगतो. आता तुम्ही एखादा पॉइंट घेतला, बाबा गणिताचा एक टॉपिक घेतला, काळ काम वेग, बरोबर आहे, काळ काम वेग हा टॉपिक घेतला आणि गणिताच्या पुस्तकातून बघा, पुस्तकातून हा टॉपिक केला, त्यानंतर तुम्ही क्लास लावला असेल, क्लास मधून केला आणि पुस्तकातून केला, बरोबर आहे, दोन्हींमधून केला. आणि त्यानंतर बघा हा जो पोलीस भरती, हा जो 30,000 प्लस पेपर सेट आहे याच्यामध्ये बघा त्यांनी घटका वर्गीकृत सखोल विश्लेषण दिलेलं आहे. म्हणजे टॉपिक वाईज तुम्हाला प्रश्न काढून दिलेले. आता ह्या प्रश्नपत्रिकेत गेल्या सर्व जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका भेटतील, परंतु एका जिल्ह्यात काळकाम वेगळा एक प्रश्न, दुसऱ्या जिल्ह्यात एक, असं प्रत्येक जिल्ह्याचं ते पॉइंट टू पॉइंट काढलेले आहेत. काळकाम वेगवर आतापर्यंत 2004 पासून 2018 पर्यंत किती प्रश्न विचारले हे काळकाम वेगचं पॉइंट त्यांनी टॉपिक वाईज तुम्हाला काढून दिलेले आहेत. आणि हे टॉपिक वाईज जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवाल तेव्हा तुमचा जास्त अभ्यास होणार आहे. ठीक आहे, बघा ते वाचन थोडं कमी झालं तरी चालेल, परंतु ह्या 2 पुस्तकांचा अभ्यास सर्वात जास्त झाला पाहिजे तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर. ठीक आहे, बघा हे पेपर तुम्हाला सोडवायचे आहेत. बघा याच्यामधले जे प्रश्न चुकतील, मग ते मराठीचे असो, गणिताचे असो, बुद्धिमत्तेचे असो, GK GH चे असो, जे प्रश्न चुकणार ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. हा प्रश्नपत्रिका सोडवली, हा पेपर सेट टॉपिक वाईज घटकानुसार पेपर सेट तुम्हाला हे पेपर म्हणजे प्रश्न दिलेले आहेत ते सोडवायचे आहेत. चालेल, तर बघा हे सर्व होते मित्रांनो पुस्तकं, बुक लिस्ट. एवढी पुस्तकं तुमच्याकडे असली पाहिजेत. ठीक आहे, लवकरच तुम्हाला जे टाइम मॅनेजमेंट आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे या संबंधी व्हिडिओ देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. व्हिडिओ कसा वाटला, पुस्तकं कशी वाटली हे मला प्रत्येकाने कमेंट मध्ये सांगा. अजून काही शंका असतील तर खाली आपला नंबर आहे, तुम्ही तिथे कॉल करू शकता. ई बुकचं भरपूर जणांना वाटणार ई बुक कसं भेटेल काय नाही, तर आपला नंबर आहे त्यावर कॉल करा. तुम्हाला ई बुक आपलं ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तिथे तुम्हाला भेटेल. चालेल, आजच्यासाठी एवढंच. जय हिंद.